जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल ज्याचं आहे मित्रांनो PS क्रिएशन। आजचा व्हिडिओ बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 3 वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणत असतो। आणि व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही आता पाहिलाच असेल, तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। प्रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। चला तर आजचा व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता काय करायचं तुम्हाला मित्रांनो, आता बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट आणि आपलं मटेरियल सगळं आपण वेबसाईटवर आणि टेलिग्रामच्या चॅनलवर दिलेलं आहे, तर तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। तुम्हाला काहीच प्रॉब्लेम आला तर खाली चॅनलला कमेंट करा किंवा खाली आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे त्याला फॉलो करून DM करा, तिथं सगळं सोल्युशन भेटेल तुम्हाला। आता तुम्हाला काय करायचं बघा, बिटमार्कमध्ये जायचे। बिटमार्क ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, मनगौरीचा हा आपण टेक्स्ट दिलेला आहे, त्याला काय करायचं बघा, लोअर फॉन्ट्समध्ये जायचे। इथं 3 लाईनवर जायचं, इथं बघा या काय फोल्डरमध्ये तुम्ही तुमचा फॉन्ट केलेला आहे। मी माझा फोल्डरमध्ये ज्या फोल्डरमध्ये फॉन्ट आहे त्या फोल्डरमधनं फॉन्ट घेतो। मी माझ्या फोल्डरमध्ये फॉन्ट घेतो, तर iOS बोल्ड नावाचा iOS हिंदी बोल्ड नावाचा फॉन्ट आहे, तो ॲड केला आहे मी। तर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं नाही, तर काय करायचे आणि इथं एक त्याला पण फॉन्ट तुम्ही ॲड करायचा अशाच प्रकारे। इमोजी फाईल एडी नावाचा फॉन्ट आहे, तो ॲड केल्यानंतर असं सिलेक्ट होऊन जाईल। आता काय करायचं तुम्हाला, ही दिसत नसेल असं, म्हणजे फॉन्ट लागलेला दिसत नसेल आणि ह्याला पण इमोजी टाईप दिसत नसेल, iOS इमोजी टाईप, त्यासाठी काय करायचं तुम्हाला, बॅक घ्यायचे। एकदा बॅक घेतलं का नाही, बॅक घ्यायचे घालवायचं सगळं, म्हणजे अलर्ट मोशन ॲप पण चालू करायचं, पुन्हा चालू करायचे, मग तुम्हाला दिसून जाईल। त्यासाठी तर तुम्हाला काय करायचं बा, खालच्या लेअरवर यायचे आणि आता जायचे इथं बा, तर ॲड इमेजचा नावाचा आयकॉन असेल। सॉरी, माझा डेमो मोड ऑन होता त्याच्यामुळे तुम्हाला कळलं नाही। त्यास इथं कलर अँड फिल्ममध्ये जाऊन तर बघा ॲड करायचे, तर तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये जाऊन ॲड करायचे। बघा मी एक खालचा फोटो आहे ना, तोच वरच्या फोटोला ॲड करायचे। कलर अँड तिथं त्याच्यावर जायचे, इथं करायचे, असं झाल्यानंतर तुम्हाला असं दिसेल बा, असं दिसल्यानंतर पुढे जायचे। मीडियामध्ये जाऊन काय करायचं तुम्हाला, इथं बा मीडियामध्ये जाऊन सगळं आता इमेज ॲड करायला घ्यायचे। इथे असे ते 3 डॉटवर जायचे, फिल कॉम्पोजिशन एरिया करायचे, ॲड करायचे, पुढच्या बीटवर जायचे, त्याला पण असं ॲड करायचे। अशा प्रकारे सर्व इमेज ॲड करायचे। इमेज ॲड करेपर्यंत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। मी तोपर्यंत इमेज ॲड करून घेतो। आता
आता काय करायचं, तुम्हाला सर्व इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय सांगतो, तर बघा सर्व इमेज ॲड झाल्यानंतर बॅक घ्यायचे, शिकबेक प्रिसेटच्या प्रिसेटमध्ये जायचे. फर्स्ट फोटो आहे का नाही त्याचा इफेक्ट कॉपी करायचे, बिटमार्कमध्ये जायचे. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, किंवा खाली स्क्रॉल करत यायचे आणि पहिले दोन इमेज आहे का नाही त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे. त्याच्या पुढच्या दोन फोटोला आहे का नाही दोन फोटो ला द्यायचे, पुढचा एक मोठी फोटोची बीट सोडायचे आणि परत दोन बारक्या बीट येतेल्या त्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचे. असं शेवटपर्यंत पेस्ट करायचे. सर्व लेअरला पेस्ट करतोय. तुम्ही मागं सांगितलं तुम्हाला व्हिडिओ लाईक केलं नसेल तर करा पटकन आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण नाही असंच तुमच्यासाठी व्हिडिओ आणतोय, तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब काहीच करत नाही म्हणल्या कसं व्हायचं. तर शेवटपर्यंत हा इफेक्ट ॲड करून झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचे, बॅक पुन्हा जायचे, पुन्हा बॅक घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर डबल शिकेपेक्षा प्रिसेटमध्ये जायचे आणि दुसऱ्या नंबरचा जो इफेक्ट आहे कॉपी करायचे, परत बिटमार्कमध्ये जायचे. तर बघा अशा प्रकारे इथं पेस्ट करत जायचे. इथे एक पेस्ट करायचे, इथे एक पेस्ट केल्यानंतर पुढे एक पेस्ट करायचे. असं पेस्ट करत जायचे. प्रत्येक मोठ्या बीट आहेत की नाही त्याला पेस्ट करत जायचे, शेवटपर्यंत जायचे. शेवटपर्यंत जायचं तर तुम्हाला काय करायचं, आता काय करायचं तुम्हाला, तर प्लसच्या आयकॉनवर जायचे, डबल मीडियममध्ये जाऊन मी तुम्हाला तो दोन बघा PNG दिली ती, एक शॅडो PNG आहे बघा, शॅडो PNG फुल कॉम्प्युजन एरिया करायचे, शेवटपर्यंत घ्यायचे आहे. परत प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडियममध्ये जाऊन बाप्पाची PNG ॲड करायचे. ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत न्यायचे. आता काय करायचं बघा, तर बघा पुढे यायचे, मीडियममध्ये जाऊन काय करायचं तुम्हाला, तर बघा आपण एक व्हिडिओ दिलेला आहे बघा, ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही ॲड करून घ्यायचे. फर्स्ट व्हिडिओवर येऊन ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारचा व्हिडिओ आहे तो, फिल कॉम्प्युशन एरिया करायचे. हा व्हिडिओ आपले 0633 ब्लिट पर्यंत न्यायचे. लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचे. तर
कसा खतरनाक व्हिडिओ दिसतोय तुम्हाला आता बघा. आता व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. तुम्हाला इथं बघा तर आपण खाली नाव टाकायचं असेल का नाही तर एडिट टेक्स्टवर जाऊन तर तुमचं नाव तुम्ही बदलू शकता. मी माझ्या चॅनलचं नाव टाकलं आहे. तुम्ही तुमचं किंवा इंस्टाग्राम यूट्यूबचं कशावर तुमचं नाव टाकू शकता. शेवटपर्यंत करायचं. तुम्हाला जर असं ॲड करायला नको असेल तर लोगो बनवायचा असेल तर प्लीज कमेंट करा. लोगो व्हिडिओ आपण आणू. लोगो कसा तयार करायचा ते त्याच्यावर व्हिडिओ आणूया आपण. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच एडिटिंग शिकत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. इथं बघा तर एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा गॅलरीत व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल.